नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास चैत्र नवरात्री निमित्त थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. आता ही माहिती कशा संबंधी आहे तर उद्या अष्टमी आहे. नवरात्रमध्ये दुर्गाष्टमी ही विशेष मानली जाते आणि या दुर्गाष्टमी निमित्त आपण आजचा हा व्हिडिओ बनवला आहे. अष्टमी नवमी या दोन्ही तिथी खूप विशेष मानल्या जातात, त्यामुळे या दिवशी आपल्याला आवर्जून काही कामे करायची आहेत. जसं अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्र सुरू होतात, तसंच आपण सेवा करतो ना, तशाच पद्धतीच्या या चैत्र नवरात्रीमध्ये देखील सेवा केल्या जातात. आणि या संबंधीचे मागचे व्हिडिओ तुम्ही जर बघितले असेल आणि त्या पद्धतीने जर सेवा केल्या असतील तर नक्कीच तुमच्या घरावर कुलदेवीचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहणार आहे. पण काहींनी व्हिडिओ बघितले नसतील किंवा काहींना माहीत नसेल तरीही अजून तुमच्यासाठी देखील वेळ गेलेली नाही. उद्याचा दिवस खास तुमच्यासाठीच असणार आहे आणि त्यामुळे दुर्गाष्टमीला होता होईल तितकी देवीची सेवा करायची आहे, आराधना करायची आहे आणि सोबत काही छोटे मोठे उपाय देखील करायचे आहे. त्याने निश्चितपणे आपल्या घरावर कुलदेवीचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहण्यास मदत मिळत असते. तर उद्या 26 मार्चला अष्टमी आणि नवमी तिथी एकत्र आहे. सकाळी 11:48 अष्टमी आहे आणि त्यानंतर नवमी तिथी ही सुरू होत आहे. हिंदू धर्मात सूर्योदयाच्या वेळी जी तिथी असते ती दिवसभरासाठी ग्राह्य धरली जाते आणि म्हणून 26 मार्च हा दिवस अष्टमी म्हणून देखील ओळखला जाईल. तसेच श्रीरामांचा जन्म मध्यान्ही होतो, म्हणजे 26 तारखेला दुपारी नवमी तिथी उपलब्ध असल्याने रामनवमी याच दिवशी साजरी करणे योग्य आहे. आणि या दुर्गाष्टमीला आपल्या घराच्या भरभराटीसाठी, आपल्या घराच्या आणि कुटुंबाच्या सौख्यासाठी आपल्याला काही गोष्टी करणे देखील गरजेचं असणार आहे. तर बघा, त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे. आता लवकर उठल्यानंतर आपली अंघोळ वगैरे झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम जे आहे ते म्हणजे आपल्या मुख्य दरवाज्यावर आपल्याला हळदीचं पाणी जे आहे ते शिंपडून घ्यायचं किंवा अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि जो उंबरा आहे त्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावर हळदी कुंकवाने शुभ लाभ लिहायचा आहे, स्वस्ती काढायचा आहे. त्यानंतर हे करून झाल्यानंतर आपल्या मुख्य दरवाजाच्या ठिकाणी उंबरठ्यावर किंवा उंबरठ्याच्या आजूबाजूला जिथे तुम्हाला शक्य होणार आहे तिथे एक दिवा देखील लावायचा आहे. आता हा दिवा लावताना त्या दिव्यामध्ये शक्यतो लाल रंगाचीच वात लावायची आहे. तुमच्याकडे कलावा असेल तर तो घ्या, नाहीतर जी कापसाची वात आहे त्याला थोडंसं कुंकवाचं बोट लावा आणि अशा पद्धतीने लाल कलाव्याची लाल वातीचा दिवा आपल्याला त्या ठिकाणी लावायचा आहे. हा दिवा लावताना खाली एक प्लेट घ्या, त्यावर हळदी कुंकवाने स्वस्तिक काढा, हळदी कुंकू अक्षत अर्पण करून मग त्यावर हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास करावी अशी प्रार्थना मनोभावे या दिव्याला करायची आहे. दिवा म्हटलं तर दिवा आपली प्रत्येक सेवा देवापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो, त्यामुळे अशा प्रकारचा दिवा आपल्याला शक्य होईल तितक्या लवकर आपल्या मुख्य दरवाजाच्या ठिकाणी लावायचा आहे. त्यानंतर बघा, आपल्याला ईशान्य कोपऱ्यामध्ये देखील अशाच पद्धतीचा एक दिवा लावायचा आहे. आता तुमचं देवघर जर ईशान्य कोपऱ्यामध्ये असेल तर डायरेक्ट तुम्ही देवघरामध्ये तशा पद्धतीचा दिवा लावू शकता, पण नसेल तर घराचा कुठलाही ईशान्य कोपरा जो आहे त्या ठिकाणी सेम अशाच पद्धतीचा लाल कलाव्याचा दिवा किंवा लाल वातीचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. तेथे अशाच पद्धतीने आपल्याला स्वस्तिक वगैरे काढून घ्यायचं आहे आणि हे एक छोटंसं काम किंवा ही छोटीशी सेवा आपल्याला करायची आहे. आता बघा, त्यानंतर तुमची जी काही देवपूजा आहे ती तुम्ही करून घेणार आहात. जेव्हा तुम्हाला वेळ मिळणार आहे तेव्हा तुम्ही ती करून घेऊ शकता. या व्यतिरिक्त अष्टमी निमित्त आपल्याला कुलदेवीची कुठली सेवा करायची आहे, ज्यांचे दुर्गा सप्तशतीचे पाठ आहे त्यांच्याकडून दुर्गा सप्तशतीच्या पाठाची सेवा होणार आहे. म्हणजे ज्यांनी अजून एकही पाठ केला नाही आणि उद्या करण्याची इच्छा आहे किंवा उद्या ज्यांना जमणार असेल तर आवर्जून एक दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा जमणार आहे तेव्हा करायचा आहे. गर्भवती महिला असतील किंवा अगदीच काही त्रास असेल, म्हणजे बघा, फार वेळ एखाद्या व्यक्तीला बसता येत नाही, गुडघेदुखीचा त्रास किंवा अन्य कारणास्तव एका बैठकीत तुम्हाला वाचणं जर शक्य होणार नसेल तर तुम्ही काही अध्याय सकाळी वाचा, दुपारी वाचा आणि नंतर काही अध्याय संध्याकाळी वाचा. असं दिवसभरामध्ये तुम्ही एक पाठ पूर्ण करू शकता. पण ज्यांना एका बैठकीत करणे शक्य आहे त्यांनी आवर्जून दुर्गा सप्तशतीचा पाठ नक्की करा. ज्यांना खाली बसणं शक्य नाही त्यांनी खुर्चीवर बसून केलं तरीही चालेल. फक्त बसताना आसन जमिनीवर टाकायचं आहे आणि जर तुम्ही खुर्चीवर बसून सेवा करणार आहात मग खुर्चीवर देखील आपल्याला आसन टाकूनच बसायचं आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य होणार नसेल तर तुम्ही कुठलीही सेवा ही करू शकता. तर बघा, तुम्ही कुंजिका स्तोत्र वाचू शकता, ते देखील अतिशय प्रभावीरित्या काम करत असतं. तसेच देवीचा अथर्व शीर्ष दुर्गा सप्तशतीच्या पाठामध्ये दिलेला आहे, ते देखील वाचू शकता. त्यासोबत तुम्ही लवंगाची सेवा आहे ती करू शकता. महालक्ष्मी अष्टक एक लवंग घेऊन आपल्याला महालक्ष्मी अष्टक हे म्हणायचं आहे. असं 11 वेळेस महालक्ष्मी अष्टक म्हणून 11 लवंग आहेत त्या माता लक्ष्मीला आपल्या कुलदेवीला समर्पित करायच्या
करायच्या आहेत. तर ह्या ज्या 11 लवंगा आहे त्या आपल्या कुलदेवीला अर्पण करायच्या आहेत. ही सेवा देखील तुम्ही उद्याच्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता. त्यानंतर बघा या व्यतिरिक्त देवी मातेला आपण अर्पण काय करू शकतो, तर देवी मातेची जर तुम्ही अजूनही ओटी भरलेली नसेल आणि तुम्हाला ओटी भरण्याची इच्छा असेल तर उद्या अष्टमी आहे. दिवसभरामध्ये जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा तुम्ही ओटी भरायची आहे. ओटी कशी भरावी यासंबंधीचा व्हिडिओ 2 दिवसापूर्वी टाकला आहे, तो तुम्ही नक्की पाहू शकता. आणि तरीही थोडक्यात सांगते, एक मोठं ताट घ्यायचं, त्यामध्ये साडी, ब्लाऊज पीस, गजरा, जे काही आपलं सामान असतं ओटीचं, तसे शृंगाराचं पण साहित्य घ्यायचं आहे. त्यापैकी जेवढं तुम्हाला शक्य होणार आहे ते त्यावर ठेवायचं. त्यासोबत विड्याचं पान म्हणजे तांबूल देखील आपल्याला ठेवायचं आहे. त्याशिवाय आपली ओटी आहे ती अपूर्ण असते. एक श्रीफळ ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने देवी मातेची ओटी भरायची आहे. पण ज्यांना अगदी साडी घेणं शक्य नसेल तर फक्त ब्लाऊज पीस घेतला तरी चालणार आहे. आणि हे मात्र या ठिकाणी लक्षात घ्या, पण देवीची ओटी तुम्हाला उद्याच्या दिवशी भरायची आहे. या 9 दिवसांमध्ये जर तुम्ही अगोदर ओटी भरली असेल तर मग काही हरकत नाही, पण देवी मातेचं कुठे मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन एक श्रीफळ तुम्हाला या दिवशी आवर्जून अर्पण करायचं आहे. बघा बऱ्याच ठिकाणी आता तुम्हाला होम केलेला बघायला मिळेल, तर त्या होमामध्ये देखील श्रीफळ अर्पण केला जातो. तर तशा पद्धतीने होमामध्ये जरी तुम्ही नारळ अर्पण केला तरीही चालेल. त्यानंतर बघा तुळशी मातेला देखील आपल्याला काही गोष्टी अर्पण करायच्या आहेत. तर तुळशी मातेला आपल्याला काय काय अर्पण करायचं आहे, तर सवाष्णीचं जे काही लेणं असतं त्यापैकी एखादी वस्तू तुम्ही तुळशी मातेला अर्पण करू शकता. जसे की हिरव्या बांगड्या आहे, तुम्ही 2 जरी हिरव्या बांगड्या त्या ठिकाणी ठेवल्या तरीही चालणार आहे. पण तुळशी मातेसाठी अशा प्रकारे बांगड्या ठेवायच्या आहेत. आता आपल्या हाताला बसतील अशा मापाच्या बांगड्या आणल्या आणि तुळशी मातेजवळ ठेवल्या आणि 2-3 दिवसांनी त्या उचलून आपण स्वतः घातल्या तरीही चालणार आहे. किंवा एखादी गरजू महिला आहे तर मग त्या महिलेला तुम्ही ज्या तुळशीला मातेला अर्पण केलेल्या बांगड्या आहेत तर किंवा वस्तू आहेत त्या दिल्या तरीही चालणार आहे. आता तुळशी मातेला या व्यतिरिक्त अजून काही अर्पण करू शकता, तर लाल रंगाचा कलाव आहे, चुनरी आहे, ही देखील तुम्ही अर्पण करू शकता. किंवा साडी चोळी जर तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायची असेल तर ती देखील तुळशी मातेसमोर ठेवून तुम्ही अर्पण करू शकता. दिवसभर त्या ठिकाणी ठेवायची. संध्याकाळच्या वेळेस एखाद्या सवाष्णीला घरी बोलवायचं, तिला हळदी कुंकू लावायचं आणि त्यानंतर ही जी साडी चोळी आहे ती तिला तुम्ही भेट म्हणून देऊ शकता किंवा तुम्ही स्वतःसाठी जरी ठेवली तरीही चालणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जसं सोपं वाटणार आहे तसं करू शकता. त्यानंतर बघा उद्याच्या दिवशी जर तुम्हाला दानधर्म करण्याची खूप इच्छा असेल तर ते देखील तुम्ही निश्चितपणे करू शकता. आता दान धर्मामध्ये अन्नदान हे सर्वश्रेष्ठ मानलं आहे. त्यामुळे पैशाच्या स्वरूपात दान करण्यापेक्षा एखाद्या गरजू व्यक्तीला, भुकेलेल्या व्यक्तीला जर तुम्ही काही खायला दिलं तर निश्चितपणे त्याचं फळ हे तुम्हाला 100% मिळणार आहे. या व्यतिरिक्त तुमची जशी इच्छा असणार आहे तशा पद्धतीने तुम्ही दान करू शकता. मंदिरामध्ये जरी तुम्ही दक्षिणा ठेवून दिली तरीही चालणार आहे, पण दान हे नेहमी गुपितच ठेवायचं आहे, हे मात्र लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्या इच्छापूर्तीसाठी देखील आपल्याला उद्याच्या दिवशी एक छोटासा उपाय करायचा आहे. हा जो उपाय आहे तो फार पूर्वीपासूनचा आहे, जो बऱ्याच घरामध्ये केला जातो आणि त्याचा अनुभवही 100% मिळतो. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, तर एक सुपारी लागणार आहे आणि 1 रुपयाचं नाणं लागणार आहे. फक्त या 2 गोष्टी लागणार आहे आणि एक लाल रंगाचा कपडा लागणार आहे. तर काय करायचं आहे, तुमची जी काही देवपूजा आहे तर ती करून घ्यायची. नंतर हा जो कपडा आहे तो कपडा घ्यायचा, त्यावर 1 रुपयाचं नाणं ठेवायचं, ही जी सुपारी आहे ती ठेवायची, त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं, एखादं फूल असेल फूल अर्पण करायचं, नाहीतर अक्षता अर्पण करायच्या. आणि हे सगळं अर्पण करून झाल्यानंतर तुमची जी काही मनोकामना आहे, इच्छा आहे त्या ठिकाणी सांगायची आणि देवी मातेला सांगायचं की अशा अशा इच्छेसाठी मी पुरेपूर प्रयत्न करत आहे, मेहनत घेत आहे, पण तरीही त्या कामाला यश मिळण्यासाठी मला तुझा आशीर्वाद हवा आहे आणि म्हणून मी हा भाग बांधणी करत आहे. ही भाग बांधणी करण्यासाठी यासाठी करत आहे की जेव्हा माझी इच्छा पूर्ण होणार आहे तेव्हा ही भाग बांधणी घेऊन मी तुझ्या मूळ स्थानावर येईल आणि तिथे ही भाग बांधणी अर्पण करेल. अशा पद्धतीने तुम्हाला देवी मातेला सांगायचं आहे आणि ही भाग बांधणी बांधून आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. बघा भाग बांधणीचा अतिशय जुना आणि प्रभावी असा उपाय आहे. तुम्ही निश्चितपणे करून बघा. तुमची अडलेली कामे मार्गी लागण्यासाठी किंवा तुमची इच्छा अपूर्ण आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी एकदा तुम्ही हा उपाय करून नक्की बघा आणि त्याचा लाभ घ्या. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, एकदा ही भाग बांधणी केली आणि त्यानंतर तुमची इच्छा पूर्ण झाली की तुम्हाला मूळ स्थानावर दर्शनाला जायचं आहे. मूळ स्थान म्हणजे काय, तर बघा तुमची कुलदेवी समजा तुळजापूरची असेल, महाऊरची असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन दर्शन घ्यायचं आहे. साडीचोळी अर्पण करायची आहे. जो आपला कुलाचार असतो तो त्या ठिकाणी करून जाऊन करायचा आहे. बऱ्याचदा आपल्या गावात देवी असते, आपण तिथं सगळं काय करत असतो, पण वर्षातून एकदा का होईना आपल्याला आपल्या देवीच्या मूळ स्थानावर जायचं आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर उद्या अष्टमीच्या दिवशी या ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या पाळण्याचा प्रयत्न करा
आता या ठिकाणी अगदी 9 ते 10 जरी गोष्टी सांगितल्या असल्या तरी या सगळ्याच करा असं काही या ठिकाणी सांगत नाही. तुम्हाला जे जे करणं शक्य होणार आहे ते तुम्ही यापैकी करू शकता. बघा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.